सुंदरबनच्या जंगलात शेरखान महाराज एकदा जंगल सफारीवर निघाले. सगळं जंगल फिरले. जंगल फिरून झाल्यावर घरी यायच्या वेळेला पाऊस सुरू झाला, म्हणून ते एका झाडाखाली थांबले. जोरात पाऊस येत होता, थांबायचे नाव घेईना. महाराज म्हणाले, अरे हा पाऊस कसा थांबेना, अजून मला थोडं जंगल पाहायचं होतं. असे म्हणून ते झाडाखाली उभे राहिले. शेरखान महाराज खूप दयाळू, प्रजादक्ष असे राजा होते. त्यांच्या जंगलात सगळीकडे शांतता होती. प्राणी आनंदाने एकमेकाशी मैत्री करून राहत होते. शेरखान महाराज प्रत्येक प्राण्याला संकटात मदत करायचे. असे शेरखान होते. आणि त्यांनी बघितलं, समोर एका झाडाखाली त्यांना एक हरिण कुडकुडत असलेलं दिसलं. म्हणून शेरखान महाराज पुढे गेले आणि काय म्हणाले, अरे हरिण, तू आमच्या जंगलातला नाहीस, पावसात खूप भिजलाय, थंडीने कुडकुडतोयस, कुठून आलास तू? तेव्हा ते हरिण काय म्हणालं, महाराज, मी शेजारच्याच जंगलातला आहे. आमच्या जंगलात प्राण्यांचं युद्ध झालं, त्यामुळे आमचे राजे पळून गेले. मग त्या युद्धात आम्हालाही जखमा झाल्या. प्रत्येकजण आपापला जीव घेऊन पळाले, तसा मीही पळत इकडं आलोय. असे तो हरिण बोलला. शेरखान महाराज काय म्हणाले, अरे असं भिवून येतं का कोणी? ठीक आहे, चल माझ्याबरोबर, माझ्याशी मैत्री करशील? हरणाला आश्चर्य वाटलं, पण ते काय म्हणाले, हो. पण ते काय म्हणाले, महाराज, तुम्ही एवढे शेरखान आणि मी शुल्लक हरिण. अरे असू दे रे, मैत्रीत लहान मोठं असं काही नसते, चल माझ्या गुहेत. म्हणून पाऊस थांबल्यावर हरणाला घेऊन शेरखान महाराज गुहेत गेले. मग हरिण शेरखान महाराजांच्या बरोबर राहू लागला. मग रोज जंगलातनं दोघे फिरायचे. असे जंगलात फिरत असताना काय झालं, लबाड लांडगोबाने बघितलं आणि ते काय म्हणाले दुसऱ्या लांडगोबाला, अरे बघ, आपले शेरखान महाराज एका शुल्लक हरणाला घेऊन फिरतात, हरणाशी मैत्री केल्या. अरे महाराज बघ, किती मोठे जंगलचे राजे आहेत आणि मैत्री कोणाशी, तर एका शुल्लक हरणाची. शोभते का त्यांना? हे योग्य नाही. असे जर ते वागायला लागले तर शेजारचे शेरखान राजे आपल्या जंगलावर चाल करून येतील, त्यामुळं युद्ध होईल आणि युद्धात आपण मारले जाऊ, मोठं संकट येईल. शेरखान महाराजांना शिल्लक प्राण्याबरोबर मैत्री करणे शोभत नाही. यासाठी आपल्याला काहीतरी उपाय केला पाहिजे. म्हणताना दुसऱ्या लांडगोबा काय म्हणाला, ठीक आहे, तू बरोबर बोलतोयस, नाही तर आपण शेरखान महाराजांना हाकलून देऊया आणि आपण राजा होऊया, असं ते दुसरा लांडगोबा म्हणला. मग त्यांनी काय केलं, संध्याकाळ झाल्यावर सगळ्या प्राण्यांना बोलवून घेतलं. सगळे जंगलातले प्राणी जमले. मग लांडगोबा एका उंच दगडावर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, हे जंगलवासियानो, मी काय सांगतो ते ऐका. आपले शेरखान महाराजांनी का नाही एका शुल्लक हरणाला आपला मित्र केलाय, त्यामुळे त्यांची मानहानी होत्या, त्यांना आता किंमत मिळणार नाही. आणि मग असे झाल्यावर शेजारचा शेरखान आपल्या जंगलावर चाल करून येईल, युद्ध होईल, आपल्या जंगलाचं, आपल्या जीवाचं नुकसान होईल. त्यासाठी आपण काय करूया, मी राजा होतो आणि शेरखान महाराजांना हाकलून देऊया, असं त्यांचं बोलणं चाललं. असा तो लांडगोबा प्राण्यांना सांगत होता. तेवढ्यात सगळ्या प्राण्यांनी माना डोलावल्या. पण भोले हत्तीदादा म्हणाले, लांडगोबा, ते काही चालणार नाही. शेरखान महाराजांना कुठेही हाकलून द्यायचे नाही, तेच राजे आहेत, तू राजा नको आम्हाला. लांडगोबा काय म्हणाले, भोले हत्तीदादा, निमूटपणे तुम्ही कबूल करा, मी नाही कबूल करणार, आत्ता शेरखान महाराजांना जाऊन सांगतो. म्हणून भोले हत्तीदादा शेरखान महाराजांच्याकडे गेले. तिथे जाऊन म्हणाले, त्यांनी सगळं सांगितलं, महाराज, महाराज, तुमच्या विरुद्ध लबाड लांडगोबाने सगळे प्राणी एकत्र करून तुमच्या विरुद्ध कान फुंकायला लागलाय. मग शेरखान महाराज म्हणाले, ठीक आहे, चला मी येतो. त्यावेळी हरिण काय म्हणाला, महाराज, माझ्यामुळे हे सगळं झालं, मी निघून जाते तुमच्या जंगलातनं. तर शेरखान काय महाराज म्हणाले, अरे हरिण, तू जाऊ नको कुठेही, चल, काय म्हणतो तो लांडगोबा बघूया. म्हणून लांडगोबा, हत्तीदादा आणि शेरखान महाराज सगळे प्राणी होते तिथे आले. तेव्हा शेरखान महाराज म्हणाले, अरे लांडगोबा, काय चालवलं आहेस?
माझ्या विरुद्ध कान फुंकतोस? तू राजा होणार आहेस? राजा होण्याची स्वप्न बघतोस? मग लाडोबा म्हणाला, तुम्ही एका क्षुल्लक हरणाला मित्र केले, त्यामुळे आपल्या जंगलाची, आमच्या प्राण्यांची, सगळ्यांची मानहानी होते. दुसरे शेरखान महाराज येऊन चाल करून आपले जंगल सगळं जिंकून घेतील. युद्ध होईल. आमच्या जीवाला धोका आहे. तुम्ही राजा नको आहे आम्हाला. तुम्ही चटक्यात इथून पळून जावा. इथं थांबू नका, नाहीतर मी हाकलून काढेन. असं बोलल्यावर शेरखान महाराजांना राग आला. शेरखान महाराज म्हणाले, अरे एवढा तू बोलतोस? चल ये, तुला जर राजा व्हायचं असेल तर माझ्याबरोबर युद्ध कर आणि जिंकून घे मला. चल ये युद्धाला. असं म्हटल्यावर लाडोबा युद्ध करायला आले. पण हरीण काय म्हणाला, महाराज तुम्ही जाऊ नका, मी करतो युद्ध त्याच्याबरोबर. म्हणताना लाडोबा लागला हसायला. अरे हे क्षुल्लक हरीण आणि माझ्याशी युद्ध करणार? मग लाडोबा खो खो हसायला लागला. मग हरणाने काय केलं, लांडगोबा अंगावर आल्यावर लांडगोबाचे कान पकडले आणि जोरात पिरगळले आणि आपल्या पायानं त्याच्या पोटात पाठीत गुच्च्या घातल्या. लांडगोबा तळमळून खाली पडला. त्याच्या शरीराला जखमा झाल्या, मुका मार लागला. असं झाल्यावर मुका मार लागल्यावर लांडगोबा पडल्यावर इकडं काय झालं, हरणाच्या ठिकाणी एक धष्टपुष्ट मोठा असा दुसरा शेरखान उभा राहिला. सगळे प्राणी शेरखान महाराज त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागले. अरे हे काय? मग तो दुसरा शेरखान काय म्हणाला, शेरखान महाराज मी तुम्हाला सांगतो कसं आहे. माझं असं झालं, मी जंगलात शिकारीला निघालो आणि एका झाडाखाली मानव साधू तपश्चर्या करण्यात दंग झाला होता आणि मला एक सावज दिसलं. सावज दिसल्यावर मी गर्जना केली आणि माझ्या गर्जनेमुळे साधूची तपस्या भंग झाली. त्यामुळे मला त्याने शाप दिला, तू हरीण होशील, तुझी गर्जना बंद होईल. अशा शापामुळे मी खूप घाबरलो आणि उशाप मागितला साधूला. मग साधूने सांगितलं, जेव्हा एका तुझ्यापेक्षा खालच्या शुल्लक प्राण्याला म्हणजे ह्या लांडगोबासारख्या प्राण्याला मारशील तेव्हा तुला उशाप मिळून तुझे पहिले शेरखानाचे रूप येईल. ते तसे झाले महाराज. आज मी हरीण नाही, कोणी नाही, मी शेजारच्या जंगलातला शेरखान आहे. असे म्हटल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटले आणि मग शेरखान महाराज म्हणाले, ठीक आहे चला आमच्या गुहेत पाहुणचार करूया. म्हणताना तो दुसरा शेरखान राजा काय म्हणाला, महाराज नको, मी आता माझ्या गुहेत जातो, माझा राज्यकारभार मला बघायला पाहिजे, त्यामुळे मी जातो, आपली मैत्री अशीच राहू दे. असे म्हणून ते दुसरे शेरखान महाराज आपल्या जंगलात निघून गेले. मग सगळ्यांना समजलं, सगळे प्राण्यांनी शेरखान महाराजांची स्तुती केली आणि मग शेरखान महाराजांनी त्या लबाड लांडगोबाला जंगलातनं हाकलून घालवले. अशा रीतीने लबाड लांडगोबाची शेरखान महाराजांनी फजिती केली. कोणीही शिल्लक नसतो, प्रत्येकाला आपापल्या प्रमाणे किंमत असते. लहान मोठा असा समजू नये, सगळे एकसारखे असतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.